आज गुरुपौर्णिमा. आज माझे दोन गुरु पंडित सत्यदेव दुबे आणि डॉक्टर विजया मेहता यांची खूप आठवण येते आणि त्यांना त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी हे बोलते आहे. त्यांनी जे मला दिलं, त्यांनी जे मला शिक्षण दिलं अभिनयाचं, त्यांच्या नकळत दिलं, कारण त्यांनी माझं दिग्दर्शन करता करता, त्यांच्या नाटकात काम करता करता मी इथपर्यंत पोचली आहे. पण ते इतकं इतकं मोलाचं आहे की ते आज तगायत मला पुरतं आहे आणि ह्यापुढे पुरत राहणार आहे. दुबे जाऊन बरीच वर्ष झाली, पण माझ्या बाई आत्ताच गेल्या, त्याच्यावर थोडी भावूक होते. कितीही वय झालं आणि कितीही तुम्ही आता माहिती आहे की जाणार आहे, तरी जी अत्यंत महत्त्वाची माणसं असतात आपल्या आयुष्यातली, ती जाताना आपल्याला खूप त्रास होतो. आणि गुरुवर्य म्हणाला तर माझे आईवडील आहेत गुरुवर्य, तेही आज या जगात नाही आहेत. आज दुबे आणि बाई, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी त्यांना प्रणाम करते. त्यांनी जे काही मला ह्या अभिनयाच्या बाबतीत शिकवलंय, ती शिदोरी घेऊन मी आजपर्यंत काम करते. अमेरिकेत नाटकाचा प्रयोग करते, ते अत्यंत यशस्वी होत आहेत. त्याचं केवळ कारण असं आहे की मला माझे गुरु चांगले भेटले, जे मला शिक्षण मिळालं, जो मार्ग त्यांनी मला दाखवला तो अत्यंत बरोबर मार्ग होता. चुकीच्या मार्गाने जाणारे बरेच लोक मी पाहिलेले आहेत आणि मला वाईट वाटतं की त्यांना असे गुरु नाही मिळाले. आणि मी सुदैवी आहे की मला असे गुरु मिळाले ज्यांनी मला अगदी बरोबर मार्ग दाखवला. अभिनयामध्ये मार्गाची फार गरज असते आणि मार्ग जर चुकला तर तुम्ही कुठे भरकटून जाऊ शकता. यश मिळतंच, चुकीच्या मार्गाच्या नटालाही यश मिळतं, पण मला असं वाटतं जे माझ्याबरोबरचे गुरुबंधू आहेत आणि गुरुभगिनी आहेत ते आज माझ्याशी सहमत असतील की दुबे आणि बाई या दोघांनी जे मला दिलं किंवा आम्हाला जे दिलं, आमच्या पिढीला जे दिलं, ते खरोखर अनमोल आहे. आज पुन्हा भरून येते मला. मी दोघांकडे हीच प्रार्थना करेन की हे तुम्ही जे मला दिलंय ते वापरायची आणि वापरत राहण्याची आणि त्याचं यश, ते यशस्वी होण्याची मला 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 बळ द्या. त्याचं मला खूप काम करायचं आहे आणि केवळ तुम्ही जे दिले त्याच्या आधारावरच मी काम करत आली आहे. तर तुम्ही जो मार्ग मला आखून दिलेला आहे त्या मार्गावर मला चालत राहण्याचं बळ देवा. तुम्हा दोघांना माझा खूप खूप प्रणाम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात परब्रह्म.